नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचं शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणून घेणार आहोत ऑटोमेशन फार्मिंग मध्ये ऑटोमेशन कसं काम करतं। जगभरामध्ये तुम्ही कुठेही राहून आपली शेती सांभाळू शकता। त्यासाठी आपल्याला वायरलेस ऑटोमेशन यूज करणं गरजेचं आहे। इंटरनेट ऑफ थिंग्स IoT जे आहे आपण कम्प्युटर सायन्स मध्ये किंवा ज्याच्या युगामध्ये आपण जे शिकतो IoT इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे जे काही आपले वॉल आहे, मोटर आहे, फर्टिगेशन सिस्टम असो, हे सगळं काही आपण वायरलेसली कनेक्ट करू शकतो। आणि जगभरामध्ये कुठेही राहून तुम्ही अमेरिकेत राहा, चायनात राहा, इंडियाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहा, कुठनंही आपण ऑटोमेशन आपली जी शेती आहे ते ऑटोमेटेड करू शकतो। यासाठी आपल्याला जे आपलं ऑटो फार्म आहे तर यांनी एक फर्टिगेशन आणि एक इरिगेशन हे जे आहे दोन इरिगेशन मध्ये त्यांनी वॉल वगैरे मोटर वगैरे हे जे आहे हे सर्व डिव्हाइसेस ऑटोमेटेड केले आहे। 24 तास रात्री बेरात्री दिवसा कुठेही राहून आपण जगभरामध्ये आपल्या मोटरचे चालू बंद करू शकतो आणि वॉल्स वगैरे हे सगळं कंट्रोल करू शकतो। आणि फर्टिगेशन मध्ये आपण टाइम बेसिस वरती आपण फर्टिलायझर देऊ शकतो। आपल्या पिकांना ड्रिपद्वारे आपण जे काही आपले वॉटर सोल्युबल असो किंवा अन्य आपले जे ग्रोथ रेग्युलेटर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे असो हे प्रत्येक गोष्ट आपण ड्रिप मधनं देऊ शकतो या फर्टिगेशन सिस्टम वरून। आणि आता आपण जाणून घेऊया आपल्याकडे आहे कंपनीचे सिनियर्स, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे जे आपलं इरिगेशन आहे ते कसं काम करतं, काय IoT बेस आहे। तर सर सांगा की हे वॉल्स जे आहे याच्याबद्दल तुम्ही एक्सप्लेन करा। मोटर वगैरे काय लागतं काय नाही सगळ्या शंका मी एक एक विचारतो। तर मला पहिले सांगा, माझ्याकडे जर समजा ऑलरेडी पाईपलाईन आहे, माझी सपोज पाईपलाईन आहे ऑलरेडी, तर मला ही सिस्टम जर इन्स्टॉल करायची असेल तर मला फक्त वॉल खरेदी करावा लागेल, बरोबर ना? बरोबर, फक्त वॉल घ्यावा लागेल। तर एका वॉलची या वॉलची साईज सांगा फक्त। या 2 इंचापासून 4, 5, 7, 8, 10 इंच पर्यंत भेटतात आपल्या ऑटोमेशन कंपनीमध्ये 2 इंची पासून वॉल सुरू होतात। तर आपण मॅक्झिमाइज आपण 4 इंच पर्यंत वॉल देतो। 4 इंच पर्यंत मॅक्सिमम वॉल भेटतात। या वॉलची प्राइस वगैरे सांगता येईल का तुम्हाला आता? नाही, प्राइस तुम्हाला आमच्या कंपनीने मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला देईल, मी त्यांची ऑफिशियल साईट देईल, नंबर देईल, तिथनं आपण प्राइस वगैरे या गोष्टी चर्चा करू शकता। आणि यासाठी मोटर एक्झिस्टिंग असली तरी चालते, बरोबर? आपल्या मोटर आहे पाण्यामध्ये, हे बघा, ही सपोज माझी विहीर आहे, तलाव आहे, शेततळ आहे उदाहरणार्थ, तर ही जी मोटर आहे ही कोणत्याही कंपनीची असली तरी चालते, बरोबर? ही शंका पहिली शेतकऱ्यांची। त्याच्यानंतर पाईपलाईनला इकडनं हा कोणता डिव्हाइस हा दाखवू शकतो? हा कोणता? PRV वॉल आहे। PRV ज्यावेळेस तुमच्या ऑटोमेशनचे वॉल ऑपरेट होत नाही त्यावेळेस डायरेक्टली तुमचा PRV ऑन होतो। PRV कावर लावलेले आपण, जी तुमची जी एक्झिस्टिंग पाईपलाईन आहे बरोबर बरोबर कुठेही फुटायला नको, त्याच्यासाठी PRV ओपन होतो। जर PRV ओपन होतो, हे जर वॉल बंद असेल तर PRV ऑटोमॅटिकली ओपन होतो। आणि हा कुठं लावायचा? हा तुमच्या विहिरीच्या जवळ आपण लावतो। जिथं मला ओपन करायचं वाटेल, जिथं शंका आहे, जिथं तुम्हाला पाणी एक बाहेर काढायचं, बाहेर काढायची सोय आहे, तिथं मी PRV वॉल टाकू शकतो। तर हे काय, हे जे तुम्ही IoT हे जे आपलं जे पूर्ण सिस्टम आहे, आता मी तुम्हाला पूर्ण सिस्टम बद्दल सांगतो। बरोबर बरोबर। आपलं ऑटोमेशनचं जे सिस्टम आहे ते इंटरनेट ऑफ थिंग्स वरती ऑपरेट होणारं सिस्टम आहे। त्याच्यामध्ये IoT हब आपला मेन कंट्रोलर आहे। अच्छा, कुठलंही सिस्टम ऑपरेट करायला एक मदर युनिट लागतं। हे मदर युनिट म्हणजे आपला IoT हब आहे। बरोबर। IoT हब द्वारे तुम्ही 1 वॉल, 2 वॉल, 5 वॉल आणि 10 वॉल कंट्रोल करू शकता। बरोबर। एका ठिकाणी तुमचे 1 वॉल असेल, 1 वॉल पासून 10 वॉल पर्यंत तुमचे जे कंट्रोलर आहेत ते तुम्ही कंट्रोल करू शकता। आता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की सगळं सेंट्रलाइज गरज आहे का? तर नाही, आपलं जे सिस्टम आहे ते डिसेंट्रलाइज सुद्धा काम करतं। अच्छा, आणि आपलं जे सिस्टम आहे ते डीसी ऑपरेटेड सिस्टम आहे। डीसी ऑपरेटेड म्हणजे काय? सोलर सिस्टम वरती चालणारं आपलं सिस्टम आहे। म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिक एनर्जीची गरज नाहीये। बाकीचे सिस्टम जे आहेत ते बाकीचे सिस्टम जे इलेक्ट्रिक एनर्जी वरती चालतात, इलेक्ट्रिक एनर्जी समजा फ्लक्च्युएट झाली तर तुमचा कंट्रोलर जाळण्याची शक्यता असते। आपला कंट्रोलर जो आहे तो डीसी ऑपरेटेड कंट्रोलर असल्यामुळे तो कुठल्याही प्रकारची त्याला इजा होत नाही, म्हणजे तो जळत नाही। त्याला मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती खूप कमी आहे। आता ह्या एका नोड वरती मी 10 वॉल कनेक्ट करू शकतो, बरोबर? सपोज माझ्या 10 वॉल आता समजा असेल तर माझं 2 क्षेत्र आहे, समजा माझं एका गावी एक क्षेत्र आहे, दुसऱ्या गावी एक क्षेत्र आहे, दोन्ही क्षेत्रामध्ये माझं 4 ते 5 किलोमीटरचं जर अंतर असेल तर मी एका नोडनी कनेक्ट करू शकतो का? हा जो तुमचा नोड आहे त्याच्यामध्ये कसं आहे की एका ठिकाणी जे तुमचं क्षेत्र आहे, बरोबर, ज्या ठिकाणी तुमचे जास्त वॉल आहेत, बरोबर, आपण IoT हब देतो। IoT हब द्वारे तुमचे ते वॉल कंट्रोल, बरोबर, आणि जे तुमचे बाहेरचं क्षेत्र आहे मोर दॅन 1 किलोमीटर, बरोबर, तिथं आपण एक एज इरिसेन्स म्हणून एज कशासाठी की तुमची रेंज एक्सपांड करतो, बरोबर। 1 किलोमीटरच्या आत असेल तर फक्त आपण इरिसेन्स देतो। इरिसेन्स द्वारे पण 1 पासून तर 10 वॉल पर्यंत कंट्रोल होऊ शकतात ऍट अ टाइम एका ठिकाणी। तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी जर असेल तरी पण आपण कंट्रोल करू शकतो सेंट्रलाइज न करता। म्हणजे आपलं तुमच्या क्षेत्रामधले कुठेही वॉल असले तर कुठलेही वॉल आपण कंट्रोल करू शकतो। डिसेंट्रलाइज
डिसेंट्रलाइज सिस्टम आहे 100% डिसेंट्रलाइज सिस्टम जे आपण सक्सेस करून दाखवलंय आपल्या ऑटोमेशन मध्ये. म्हणजे जर समजा माझं दोन्ही क्षेत्रामध्ये 5 ते 10 किलोमीटर जरी डिस्टन्स असलं तरी आपण हे नोड एक्सटेंड करू शकतो. आपण एक्सटेंड करून रेंज एक्सपांड करून तुम्ही वॉल ऑपरेट करू शकता. बरोबर. आपलं जे एक्झिस्टिंग स्टार्टर आहे ते स्टार्टर वरती तुम्ही पंप सेन्स लावणार. पंप सेन्स काय करणार, तुमची मोटर ऑन ऑफ करण्याचं काम करणार, चालू किंवा बंद करण्याचं काम करणार. बरोबर. त्याच्यामध्ये समजा तुमच्या विहिरीतलं पाणी संपलं तर त्याच्यामध्ये ड्राय रन प्रोटेक्शन आहे. तुमची जी मोटर आहे ऑटोमॅटिकली बंद होऊन जाणार. ओव्हरलोड सुद्धा प्रोटेक्शन आहे. तुमचे व्होल्टेज दाखवतात. तुमचे 3 फेज असतात, सिंगल फेज सोलर सिस्टम सिंगल फेज 3 फेज वरती आपण देतो. त्याच्यामध्ये तुमचे 3 फेजला किती व्होल्टेज आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती दाखवतो. बरोबर. आणि एक प्रश्न आहे शेवटचा की यासाठी आपल्याला हे स्टार्टर एक्झिस्टिंग म्हणजे माझ्याकडे जर ऑलरेडी मोटर आहे, पाईपलाईन आहे, स्टार्टर मला बदलावं लागेल का? नाही, स्टार्टर तुमचा आहे तेच आपण त्याच्यामध्ये म्हणजे मला फक्त घ्यावा लागेल, खरेदी करावा हे वॉल्स आणि हा जो तुमचा ऑटो येतो त्याला ड्रायरन पण येणार बाय डिफॉल्ट आणि बाकीचं हे जे इन्स्टॉलेशन तुम्ही सेटअप करून देणार यासाठी तुमचा म्हणजे सर्व्हिस इंजिनियर वगैरे इन्स्टॉलेशन करायला आमच्या पूर्ण येणार डायरेक्ट पूर्ण सर्व्हिस आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही देऊ शकता का कंपनीचा? आपल्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू आपण. आणि याची इन्स्टॉलेशन नंतर गॅरंटी वॉरंटी 1 वर्षाची पीस टू पीस रिप्लेसमेंट आपण वॉरंटी पीस टू पीस वॉल खराब होऊ किंवा हा जो तुमचा ऑटो आहे हा खराब होऊ किंवा कुठलाही पार्ट खराब झाला तर नो क्वेश्चन म्हणजे शेतकऱ्याला कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही पूर्ण पीस टू पीस रिप्लेसमेंट देतो. घरी येऊन बदलून देणार शेतामध्ये घरी येऊन बदलून देतो. बरोबर. आणि हे किती वर्ष? 1 वर्ष नंतरही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आमचा सर्व्हिस पर्सन आहे तो तुम्हाला येऊन जागेवरती आपली सर्व्हिस. पण ते पेड राहील 1 वर्ष पेड राहील 1 वर्ष फ्री सर्व्हिस राहील 1 वर्ष पार्ट रिप्लेसमेंट राहील. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे झालं इरिगेशन सिस्टम. तर आपण जाणून घेऊया फर्टिगेशन सिस्टम बद्दल. त्यामध्ये तुम्ही 2 टँक 3 टँक 4 टँक 5 टँक त्यानुसार डिव्हाइस आपण बनवलेला आहे. अच्छा. समजा एखाद्या शेतकऱ्याला खताच्या किती मात्रा सोडायची आहे त्यानुसार तुम्ही हे पूर्ण सिस्टीम टाइम बेस्ड सिस्टीम आहे. टाइमचं मॅनेजमेंट करून आपल्या मोबाईलच्या ऍपवरनं तुम्ही ते तसं मॅनेजमेंट करू शकता. समजा तुम्हाला एखादं 500 लिटर खत सोडायचं आहे ते किती वेळा सोडायचं हे तुम्ही मॅनेजमेंट आपल्या मोबाईलच्या ऍपवरनं फर्टिगेशन युनिट मध्ये करू शकता. यामध्ये वेंचुरी रोटामीटर सोलनॉइड वॉल दिले जातात. हे सोलनॉइड वॉल सोलनॉइड वॉल जे आहेत ते आपण मोबाईलच्या ऍपवरनं ऑपरेट करतो. जेव्हा आपण मोबाईलवरनं कमांड देतो तेव्हा ज्या टँक नुसार तो वॉल ओपन होतो आणि त्यानुसार आपण टाइम बेस्ड सिस्टीम नुसार किती वेळासाठी खत आपल्याला द्यायचंय किती मिनिट द्यायचंय त्यानुसार आपण तो टाइम सेट करू शकतो आणि आपलं फर्टिगेशन कम्प्लीट होतं. जरी शेतकरी कुठे जरी असला तरी तो त्याचं पूर्ण खताचं व्यवस्थापन हे आपल्या ऑटोमेशनच्या फर्टिगेशन युनिटद्वारे करू शकतो. जसं की इरिगेशनचं आपण कुठनंही मॅनेज करू शकतो तसंच आपण फर्टिगेशनचंही करू शकतो. हे सर्व आपल्याला प्रोव्हाइड होणार आहे ॲटो फार्म कंपनीकडनं. त्यांचं हे जे फर्टिगेशनचं युनिट आहे हे सुद्धा आपल्याला घरपोच आपल्याला इन्स्टॉलेशन करून भेटेल. याची सर्व्हिस किती दिवस भेटेल आपल्याला गॅरंटी वॉरंटी त्याबद्दल काय? आपण शेतकऱ्यांना 1 वर्षाची पूर्ण वॉरंटी देतो. त्यामध्ये कुठला जरी प्रॉब्लेम आला सॉल्व्ह केला जातो. हो, कुठलाही जरी प्रॉब्लेम आला तरी तो आपण सॉल्व्ह केला जातो. समजा शेतकऱ्याचा काही जरी प्रॉब्लेम असेल तर आपले 1 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती सर्व्हिस वगैरे दिली जाते. बरोबर. ही कंपनी तुमची जी आहे तिचा ऍड्रेस सांगा ना तुम्हाला जर म्हणजे फिजिकल लोकेशनला जर एखाद्याला. आपली कंपनीचं नाव आहे इंडस्ट्रियल फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड. बरोबर. गणेशनगर चौक गणेशनगर तळवडे पुण्यामध्ये पुणे स्थित कंपनी आहे आपली. कॉन्टॅक्ट साठी आपण मोबाईल नंबर घेऊ शकता 7309 91 9309 हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. यावरती आपण कॉन्टॅक्ट करून इन डिटेल माहिती घेऊ शकता. व्हॉट्सअप नंबर पण तोच आहे त्यावरती माहिती भेटून जाईल. तर हे झालं फर्टिगेशन युनिट, ते झालं इरिगेशन युनिट. याचा एक जनरल ओव्हरव्ह्यू सांग. ॲटोफॉर्म ऑटोमेशन हे एक मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन आहे. मोबाईलच्या ऍपवरनं आपली पाण्याची मोटर चालू बंद करणे, त्याचे वॉल चालू बंद करणे, किती वेळासाठी आपले वॉल चालू ठेवायचे आहेत, कुठल्या प्लॉटवरती पाणी सोडायचे याचं संपूर्ण नियंत्रण आपण मोबाईलच्या ऍपद्वारे जगात कुठूनही करू शकतो. ही सिस्टीम पूर्णतः वायरलेस आहे. यामध्ये फक्त आपला मेन कंट्रोलर IoT हब यापासून वॉल पर्यंत एवढीच वायर असते. यामध्ये आपण शेतकऱ्यांना 2 इंची 2.5 इंची 3 इंची 4 इंची 5 इंची पर्यंतचे वॉलचं ऑटोमेशन आपण प्रोव्हाइड करतो. यामध्ये आपले मेन कंट्रोलर जे असतात IoT हब, इरिसेन्स, पंप सेन्स, सोलनॉइड वॉल या सर्व आपण गोष्टी देतो. यामध्ये शेतकरी एक बेसिकली आपल्या मोबाईलच्या ऍपद्वारे पूर्ण शेतीचं त्याचं पाण्याचं नियोजन एकदम अचूक प्रकारे करू शकतो. आणि आताच तुम्ही बोलले की आमचे वर्ल्ड वाईड सर्व्हिस आहे. तर तुमचे फॉरेन क्लायंट कोण कोण आहे याबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे इथून मागे तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये विकले काही प्रोडक्ट? नाही, आपली सध्या तर पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश
मध्ये आपली सर्व्हिस आहे. आपण कर्नाटकमध्ये बेळगाव, निपाणी या परिसरामध्ये आपण काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नागपूर, नंदुरबार, धुळे या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपले इन्स्टॉलेशन आहेत. तिथे आपले शेतकरी आहेत. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये आपले शेतकरी आहेत, कस्टमर आहेत. तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांच्या प्लॉटवरती भेट देऊ शकता. ते सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. आणि अजून एक प्रश्न, आता तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की मोबाईल ऍप यासाठी रिक्वायरमेंट आहे, म्हणजे रिक्वायर्ड आहे. जे तुमचं ॲटो फार्मचं मोबाईल ऍप जे आहे ते अँड्रॉइड वरती चालतं, म्हणजे अँड्रॉइड ओएस साठीच बनवलं की iOS म्हणजे ऍपलचे आयफोन वगैरे जे आहे म्हणजे दोन्हीसाठी बनवलेलं आहे? नाही, आपल्या दोन्हीसाठी आहे. Android, iOS दोन्हीसाठी application आहे. आणि तो ऍक्सेस आपण 1 किंवा 2 शेतकऱ्यांना सुद्धा देऊ शकतो. म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये जर 2 मुलं असेल तर दोघंही, समजा एक इंडियामध्ये असेल एक बाहेर असेल तर दोघंही आपण ऍट अ टाइम ऑपरेट करू शकतो. बरोबर ना? त्या ऍपचं असं दाखवता येईल का तुम्हाला, त्याचा युजर इंटरफेस वगैरे शेतकऱ्यांना असं दाखवा तुम्ही जस्ट की ऑन वगैरे कसं करू शकतो आपण, काय आपलं एक युजर इंटरफेस आपण एक्सपिरियन्स करूया जवळून. आपलं ॲटो फार्म नावाचं प्ले स्टोर वरून मोबाईल ऍप्लिकेशन आपण घेतो. यामध्ये आपण शेड्यूल करू शकतो. शेतकऱ्याला शेड्यूल करण्यासाठी हे आहेत. आता शेतकऱ्यांनी इरिगेशन टाइम सिलेक्ट करायचा, नंबर ऑफ प्लॉट सिलेक्ट करायचे, त्यानंतर पंप सिलेक्ट करायचा, त्यानुसार आजच्या तारखेनुसार किती वेळासाठी आपल्याला मोटर चालू ठेवायची हा टाइम ड्युरेशन आपण इथे टाकू शकतो. अशा प्रकारे आपण पूर्ण ही सिस्टीम ऑपरेट करू शकतो एकदम इझी आणि सोप्या प्रकारे. आणि आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे मित्रांनो. तर आपण अशा नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.